राज्यात दररोज गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यातील काही घटना या अतिशय विचित्र आणि हादरून टाकणाऱ्या असतात. सध्या अहमदनगरच्या शिर्डीमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. सिगारेटचे पैसे मागितल्याने हा हल्ला करण्यात आलाय. चहा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शिर्डीमध्ये घडली. साई मंदिराच्या गेट नंबर 1 समोर ही घटना घडली आहे. सिगरेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार करण्यात आले. यात बाळासाहेब मुकाटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी चाकूचे वार झालेले आहेत. यामुळे रक्तस्राव झालाय. शिर्डीतील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी हा हल्ला केला आहे. ही घटना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब मुकाटे यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिर्डीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेनंतर हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाले. शिर्डीत दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुंडांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचं नागरिक बोलत आहेत.